गोंदिया शहराला दोन्ही भागांना जोडणारा रेल्वेचा जुना उड्डाणपूल हा वर्ष 2022 मध्ये वाहतूक बंद करून त्याला तोडण्यात आला होता। त्यामुळे गोंदियातील छोटे व्यापारी, शाळकरी मुलं, कॉलेजमध्ये जाणारे विद्यार्थी आणि इतर लोकांना पूल नसल्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत होता। मात्र अनेक दिवसांपासून निधी उपलब्ध होऊन तसेच सगळी मंजुरी मिळून सुद्धा पुलाचे भूमिपूजन होत नव्हते। लोकांनी व व्यापारी संघटनेने पूल लवकरात लवकर बांधण्यात यावे यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले। पूल या गोंदियासाठी फार महत्त्वाचा आहे। याच्या व्यवस्थितपणे सर्व मंजुरी मिळाली होती, कुठेही त्रास नव्हता। सामान्य नागरिकांमध्ये, व्यापारी, सर्व या लोकांमध्ये, विद्यार्थी, सर्व शहरचे आणि बाहेरचे नागरिकांमध्ये असा होता की ताबडतोब पुलाचं काम सुरू झालं पाहिजे। ते त्यांची एकदम रास्त मागणी होती। आज आम्ही हे फक्त काम व्यवस्थितपणे ताबडतोब सुरू झालं पाहिजे आणि व्यवस्थितपणे पूर्ण झालं पाहिजे म्हणून याला आम्ही आमदार विनोद अग्रवाल बरोबर आम्ही येऊन कार्य ताबडतोब सुरू झालं पाहिजे म्हणून एक कार्याची सुरुवात आजपासून होणार आहे। काम गतीने होणार आहे आणि याच्यामध्ये ते भूमिपूजन आणि हे जे सर्व जे प्रश्न आहे हे त्याचा विचार न करता आम्ही असं ठरवलं की जनताची मागणी आहे आणि कामाची सर्व मंजुरी झाल्यामुळे हे काम पूर्णपणे तातडीने सुरू झालं पाहिजे म्हणून आजचा शुभ दिवस पाहून आज हे कार्य अतिशीघ्र पूर्ण झाला पाहिजे म्हणून आम्ही इथे ईश्वरचरणी प्रार्थना केली आणि या कामाची सुरुवात आजपासून सुरू झालेली आहे। किती वेळ लागू शकतो काम पूर्ण व्हायला? याला जे गव्हर्नमेंटनी फ्रेम ठरवली आहे त्या पद्धतीनं वेळेमध्ये काम झालं पाहिजे यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील राहणार आहोत आणि कुठेही तुम्हाला माहिती आहे गोंदियाच्या विकासासाठी खासदार प्रफुल्ल पटेलच्या माध्यमातून हे आरोबी आणि ते मराठोलीची आरोबी, हड्डीटोलीची आरोबी हे सर्व काम सोबतच सुरू होणार आहे आणि याच्यापेक्षाही या विकासासाठी आम्ही कुठे मागे पुढे राहणार नाही। मागील अनेक वर्षापासून हा जो आपला जुना आरोबी होता रेल्वे उड्डाणपूल हा जीर्ण झाला होता। मागील 8-10 वर्षापूर्वी येथे जड वाहनाची येणे जाणे सुद्धा बंद झाले होते आणि 4-5 वर्षापूर्वी जे आपले लहान वाहन आहेत त्यांचीसुद्धा येणे जाणे बंद झाले होते आणि सातत्याने मोठी मागणी शहरवासियांची हा जुना पूल तयार व्हावा याकरता होती आणि यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जे लहान व्यापारी असतील किंवा लोकांची अनेक इकडे तिकडे जाणे गरज असेल ही फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रभावित झाली होती। आज आपण आरोबी हा जो केला आहे ह्या आरोबीसोबत अजून 2 पूल आणि हे सर्व पूल यांना 1.5 वर्षाची मर्यादा आहे परंतु आपण यांना विनंती केल्या की 1 वर्षामध्ये आपण यांना टार्गेट दिला का पूर्ण करण्याचा। आपण एक साधारणतः मार्च किंवा जून 25 पर्यंत 100% ह्या सर्व 3ही पूल आपले सुरू होणार आहेत। 1 वर्षामध्ये आम्ही टार्गेट ठेवलं आहे। 1.5 वर्ष यांना मर्यादा आहे शासनाची। या पुलाला 49 कोटी म्हणजे 50 लाख म्हणजे 50 कोटी रुपये खर्च येणार आहे। 83 कोटीची तरतूद होती। जवळपास 4-4.5 कोटी 5 कोटी रुपये डिस्मेल्टिंग वगैरे आणि सर्व डिझाईन या सर्व गोष्टीवर खर्च झाला आहे। अजून 28 कोटी रुपये साधारणतः 27-28 कोटी रुपये शिल्लक आहेत आणि या 27-28 कोटी रुपयामध्ये अजून आपल्याला पूर्ण सिमेंट रस्ता करता येते का दोन्ही बाजूचा